नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज खोबऱ्याची वडी बनवणार नाही. तर त्यासाठी मी एकदम कवळं नारळ आहे, असं निवार नारळ आहे, ते कवळं नारळ आहे. तर त्याची खोबरं मिक्सरमध्ये काढून घेतले आणि 1-2 चमची रवा घेतला आहे. ही गावाकडचं तूप आहे आपलं. आणि 1-2 चमची चण्याचं पीठ घेतले. एक पेला भरून साखर घेतल्या. ही आमसूल पावडर 1-2 चमचे आहे आणि इलायची एक 4-5 आहे. तर आता मी जरा तूप टाकते, आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. चण्याचं पीठ भाजायसाठी थोडं तूप टाकते मी. तर आता पाक करायसाठी पाणी ओतते यात. साखर बी टाकून घेते. आपल्याला पाक म्हणजे काय, एक तारी पाक करायचा नाही. थोडं असं चिकटा लागलं का आपलं खोबरं टाकायचं आणि घेतलेले सगळे वस्तू पण टाकायचे. तर मी आता वेलची पूड टाकून घेते. मी थोडा कलर टाकणार आहे नाही, छान दिसायसाठी खोबऱ्याच्या वडीला. एकदम वल्ल नारळ, एकदम म्हणजे एकदम आपण कसं पाण्याचा नारळ घेतो पण त्यात असं खोबरं राहतं ना, एकदम वल्ल वल्ल खायसारखं गर, तसं हे गराचं खोबरं आहे. एकदा करून बघा तुम्ही, खाऊन कसं वाटतंय तुम्हाला, चांगलं का वाटतंय का. तर आपला पाक आता म्हणजे असा पाक आलाय मी, असा असं एक तारे पाक नाही तर त्याचं चिकट झालं का आपण टाकायचं असतं ते. तर मी आता ही कलर टाकणार नाही. आणि चण्याचं पीठ आणि ही रवा आपण भाजून घेतलेला आहे ते टाकून घे. आणि आमसूल पावडर ही टाकून घेते. आता ही खोबऱ्याचा गर आहे ते पण टाकून घेते.
आपल्याला तर हे अनुभव चांगला एक जीव करायचा आहे आता. खायला लय भारी लागते ते, एकदा करून बघा तुम्ही. लहान मुलाशीला, मोठ्या माणसाशीला सुद्धा ते तूप लावून घेतला तर ना थोडं ताटाला. आता आपल्याला ह्यात काढून घ्यायचं आहे. त्याला थंड करायला थोडं फ्रीजमध्ये ठेवायचे 15-20 मिनिटं. तर आता हे आपण पसरवूया असं. एकदम खव्याच्या पेढ्यासारखं झालंय. तर तुम्ही एकदा करून बघा, खावा, कसं लागते तुम्हाला. आता मी फ्रीजमध्ये 20 मिनिटं तर ठेवणार नाही, परत मग ह्याच्या वड्या कापून काढणार नाही. तर आपल्या वड्या आता तयार आहे, मी कापून घेते. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. कवळ्या नारळाच्या वड्या खायला भारी लागते द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.